नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकरपुरी खास तुमच्यासाठी घेऊन आलेले एक नवीन अपडेट, ती म्हणजे सेंट्रलच्या रेल्वे परीक्षेच्या बाबतीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण महाराष्ट्रातील असाल आणि महाराष्ट्रातील असणारच त्यात काही वादच नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता थांबायचं नाही आहे. रेल्वे भरतीतील एक पोस्ट आपल्याला मिळवायची आहे. ती ग्रुप डी ची असेल, ALP ची असेल किंवा NTPC च्या मार्फत असलेली कोणतीही पोस्ट असेल, कारण नोकरी महत्त्वाची आहे. आता खूप झालं उत्तरेकडील राज्यांतील विद्यार्थ्यांचं रेल्वे भरतीमध्ये सिलेक्शन. आता सिलेक्ट होतील माझ्या, तुमच्या आणि आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी रेल्वे भरतीमध्ये नक्कीच डंका वाजवतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता रेल्वे भरतीच्या अनुषंगाने ALP ची एक नोटीस जाहीर झालेली आहे. त्या बाबतीत मी तुमच्यासोबत आलेला आहे. ती नोटीस ALP च्या बाबतीत कशा पद्धतीची आहे आपण व्यवस्थितपणे डिस्कस करूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता रेल्वे भरतीमध्ये ALP च्या एकूण 11,127 वॅकन्सीज आलेल्या आहेत. ALP म्हणजे काय, तर आपल्या भाषेत सांगायचं झालं तर रेल्वेचा ड्रायव्हर. ओके मित्रांनो, तर असिस्टंट लोको पायलट असा ALP चा फुल फॉर्म आहे आणि ह्या पदासाठी फक्त 10वी पास असणं अपेक्षित आहे, परंतु त्यासोबत तुम्हाला मात्र करणं कंपल्सरी आहे. बघा मित्रांनो, पुढे जाऊयात आपण. पुढे बघा, फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे त्याबद्दलची खूप महत्त्वाची अपडेट आहे. ती म्हणजे कोणती, तर बघा 15 मे 2026 पासून फॉर्म सुरू होणार आहेत आणि 14 जून 2026 पर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असेल. आणि फॉर्म आपण रात्रीच्या 12 पर्यंत भरू शकतो, कधी तर 14 जून पर्यंत. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ह्यासाठी आपण जो फॉर्म भरतोय त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण जे नाव आपण ॲड करतोय किंवा जे रजिस्ट्रेशन असेल आपल्या नावाचं, ते आपल्या 10वीच्या सर्टिफिकेटवर ज्या पद्धतीचं नाव असेल, जर तुमचं सुरुवातीचं स्वतःचं नाव असेल तर त्या पद्धतीनं, किंवा सरनेमापासून तुमचं नाव जर सुरू झालेलं असेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला ते नाव टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, तुमचं वय किती असावं ह्यासाठी देखील एक अपडेट आहे. 18 वर्ष असणं किमान गरजेचं आहे. तर कमाल हे वय ओपन आणि EWS साठी 30 वर्ष असणार आहे आणि OBC साठी 33 वर्ष आणि SC ST साठी 35 वर्ष अशा पद्धतीचं रिलॅक्सेशन तुम्हाला पुढे दिसणार आहे. 1 जुलैपासूनचे वय मात्र या ठिकाणी विचारात घेतले जाणार आहे. ही देखील खूप महत्त्वाची बाब असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, ह्या बाबतीत एक पगार अराउंड तुम्हाला 20,000च्या अराउंड तुम्हाला तिथे एनलिस्ट झालेलं दिसते, पण ॲक्च्युअलमध्ये ही पगार 45,000पेक्षाही जास्त जात असते. पगार खूप स्ट्रॉंग आहे. त्यांच्या रेल्वेच्या बाबतीत आपण विचार जरी केला तर नक्कीच खूप जास्त फॅसिलिटीज असलेल्या आपल्याला दिसून येतात. बघा मित्रांनो, पुढे ही परीक्षा नेमकी कशा पद्धतीची असते मित्रांनो, तर ह्या परीक्षेचे 2 फॉर्मॅट आपल्याला दिसतील. त्यामध्ये एक CBT 1 असेल आणि दुसरी CBT 2 असेल. CBT 1 जी आहे तुमची टोटल 75 गुणांची असणार आहे. यामध्ये तुमचे गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान आणि GK/GS अशा प्रकारचे विषय असतील. त्यामध्ये बघा, गणिताला 20 मार्क असतील, बुद्धिमत्तेचे 25 असतील, विज्ञानसाठी 20 आणि GK/GS साठी 10 अशा पद्धतीचा फॉर्मॅट आहे. पण मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर विज्ञानचे जे प्रश्न आहेत त्याची संख्या मात्र खूप कमी झालेली होती. 7-8 क्वेश्चन अशा पद्धतीचे विचारले जात होते आणि बाकीचे क्वेश्चन तुमचे करंट बेसवरची वाढलेले होते. म्हणजे करंट आणि सायन्स आपण व्यवस्थित केलं आणि त्याला जर जोड आपण स्टॅटिक GKची जर दिली तर नक्कीच आपला GK/GSचा स्कोअर मात्र वाढलेला दिसेल. सायन्सच्या बाबतीत थोडासा जर आपण विचार केला, सायन्स NCERTच्या बाबतीत आपण जर चांगला अभ्यास केला तर नक्कीच आपला अभ्यास किंवा आपला स्कोअर चांगला येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पुढे जाऊयात. 1 तासाचा हा पेपर असणार आहे आणि 1/3 अशा पद्धतीची निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. पुढे आपण जाऊयात आपल्या CBT 2 कडे. CBT 2 मध्ये काय आहे, तर आपण जे आधी विषय अभ्यासले ते विषय तर आहेतच. त्यामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, विज्ञान आहे आणि इंजिनिअरिंगचा पार्ट म्हणजे जे आपण जो ट्रेड केलेला आहे ITIचा, त्या बाबतीत तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न बघायला मिळतील. त्यानंतर बघा, गणिताचे 25 गुण, बुद्धिमत्तेचे 25 गुण आणि विज्ञान आणि इंजिनिअरिंगच्या बाबतीत असे 50 गुण, असे टोटल तुमचे हे 100 गुणाचा पेपर असेल पहिला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 90 मिनिटं भेटतील. आणि CBT 2 मध्येच एक रिलेव्हंट ट्रेड असतो, जे की तुम्ही ज्या ट्रेडचे असाल त्या ट्रेडचे तुम्हाला एकूण 75 गुण म्हणजे त्या 75 गुणाची टेस्ट होईल आणि
1 तासाचा हा पेपर असेल, अशा पद्धतीचा तुमचा एक्झाम पॅटर्न असेल. आणि जर तुम्ही पार्ट 2 मध्ये जर इलिजिबल होत नसाल तर ते पार्ट 2 मध्ये किमान तुम्हाला 35% घेणं अनिवार्यच आहे. ते जर तुम्हाला मिळत नसतील तर तुमचा CBT 2चा पार्ट 1 चेकही करत नाहीत. ही देखील गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. चला तर पुढे जाऊयात आपण मित्रांनो. बघा, आत्ता सांगितल्याप्रमाणे पार्ट 2 मध्ये तुम्हाला 35% गुण घेणे अनिवार्यच आहेत. आणि CBT 1 मधून CBT 2 ला किती विद्यार्थी पात्र करतात तर 15 पट विद्यार्थी CBT 2 साठी इलिजिबल म्हणजेच पात्र करत असतात. ही पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय तर रेल्वे भरतीच्या ALP साठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिकल. आणि मेडिकलमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे तर तुमच्या डोळ्यांच्या बाबतीत आहे. डोळ्यांचा पॉईंट नसणं मात्र त्या ठिकाणी अपेक्षित असतं. ते कशा पद्धतीचे आपले डोळे असले पाहिजे किंवा किती पॉईंट नसावा ह्या बाबतीत मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तयारीत राहा. महाराष्ट्राचा डंका यावर्षी रेल्वेच्या भरतीमध्ये मात्र नक्कीच वाजवायचा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या अपडेटमध्ये. थँक्यू.